विधान परिषद निवडणुकीत महायुतीने राज्यभर डंका वाजवला आहे, परंतु नाशिकमध्ये वेगळीच परिस्थिती बघायला मिळाली। महायुतीचे उमेदवार दराडे यांना पराभव पत्करावा लागला, तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवला आहे। या घटनेसंदर्भात सविस्तर माहितीसाठी आपले नाशिक जिल्हा संपादक सुनील बेलदार थेट आपल्यासोबत जोडले जात आहेत। बोला सुनीलजी, या घटनेसंदर्भात काय सविस्तर माहिती मिळते? नक्कीच विशाल सर, राज्यभर चर्चेत राहिलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळालेला आहे। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी दणदणीत विजय मिळवत सर्वांनाच एका प्रकारे आश्चर्याचा धक्का दिलेला आहे। विशेषतः राज्यातील 17 पैकी 16 जागांवर महायुतीचे उमेदवार जरी विजय झाले असले तरी नाशिकची एकमेव जागा जी अपक्ष उमेदवाराने जिंकल्यामुळे या निकालाची राज्यभर आता चर्चा सुरू झालेली आहे। या निवडणुकीत एकूण 619 मतदारांपैकी 618 मतदान झाले होते। त्यापैकी 13 मते हे अवैध ठरल्याने विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आलेला होता। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी 357 मते मिळवत पहिल्याच फेरीत विजय संपादन केला आहे, तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना 248 मते मिळाली आहेत। विशेषतः निकालानंतर गोकुळ गीते यांच्या समर्थकांनी या ठिकाणी जल्लोष साजरा केला असून नाशिकच्या राजकीय वर्तुळात या निकालाची आता जोरदार चर्चा सुरू आहे। दरम्यान या पराभवानंतर नरेंद्र दराडे यांनी काही गंभीर आरोप देखील केले आहेत। त्यामुळे आगामी काळात राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशेषतः या ठिकाणाहून आत्ताच नरेंद्र दराडे यांच्या कन्या या ठिकाणाहून गेल्या, त्या या ठिकाणी भावूक देखील पाहायला मिळाल्या होत्या, जे आपण या दृश्यांमध्ये बघू शकतात। विशेष म्हणजे आता सर्वांचे लक्ष गोकुळ गीते हे पुढील काळात कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। विशाल सर, धन्यवाद सुनील जी माहिती दिल्याबद्दल। याच प्रकारे या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती मिळवून घेण्यासाठी किंवा पुढील अपडेट, पुढील बातमी मिळवण्यासाठी प्रबंध चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज।